संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका देण्यात आलेला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र करण्यात आले। विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेतला असून न्यायालयाने 1 वर्षाच्या शिक्षेचा दणका दिला आहे। सांगलीतील वसंतदादा घराण्याने भाजपाची वाट धरली आहे। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंवरती गंभीर आरोप केलाय। निवडणुकीच्या पूर्वी भरत गोगावलेंनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली आहे। गुवाहाटीच्या बगलामुखी इथून महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केलाय। गोंदिया विधानसभा क्षेत्रात गुणवत्ताहीन काम करणाऱ्या कंत्राटदाराचं बिल काढू नका असा थेट सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी दिल्या। तर अशा कंत्राटदारांनी माझ्या क्षेत्रात काम करू नये असा इशाराही दिलाय। सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरेंचा विरोध कायम आहे। विरोध कायम असल्याचं व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आली। 7,000 कोटींचा असलेला नारपार आणि गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली आहे। कामाला सुरुवात झाल्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न आता सुटणार असल्याची माहिती दादा भुसेंनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी 16व्या जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला। या बैठकीमध्ये जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच जनगणनेसाठी जातनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे। सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलंय। केंद्रीय तपास संस्थेने चौकशीसाठी समन्स पाठवलंय। 17 जून रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। रॉबर्ट वाड्रांची शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी आणि त्यांच्या परदेशी मालमत्तेसंदर्भात चौकशी होणार आहे। सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या दुर्वेस या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी साताऱ्यातील कोडोली या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। मुलांना फूल आणि चॉकलेट देत मुलांसोबत एकनाथ शिंदेंनी संवाद साधला। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौंड तालुक्यातील आलेगाव या ठिकाणी शाळेतील मुलांना पहिल्या दिवशी शुभेच्छा दिल्या आणि अजित पवारांनी मुलांशी गप्पा मारल्या। मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांना आमदार समाधान आवताडे यांनी पुस्तकासह खाऊ देत स्वागत केलेलं आहे। यावेळेला गावातून बैलगाडीत बसून प्रभात फेरी सुद्धा काढण्यात आली। जळगावातील पाळधी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशोत्सवामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग घेतलाय। यावेळेला त्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्वतः बैलगाडी हाकत शाळेमध्ये सोडलं। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आदिवासी बहुल भागात बागलांच्या तुंगण दिगर या शाळेमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। यावेळेला विद्यार्थ्यांचं स्वागत करत त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव सुद्धा केलाय। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत बोईसर बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलंय। शाळा सुरू होण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आलाय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे। या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि शाळेबद्दल आत्मीयता वाटावी यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देत स्वागत केलंय। छत्रपती संभाजीनगरातील खडी रोड परिसरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते। अनेक वेळेला तक्रार करून सुद्धा रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे चिखलमय रस्त्यातूनच विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय। सोलापूर जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी 2 लाख विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। शाळेच्या विद्यार्थ्यांची मांजरेवाडी या गावातून प्रभात फेरी काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांना गणवेश तसंच पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलंय। पुण्यातील सर्व शाळा आजपासून सुरू झालेल्या असून शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय। सर्व विद्यार्थ्यांचं औक्षण करत त्यांना ग्रीटिंग कार्ड देऊन स्वागत केलंय। इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा करत संजय राऊतांनी फक्त 80,000च खर्च झाल्याचं पत्र दाखवलंय। नव्या पुलासाठी मंजूर झालेले पैसे गेले कुठे असा सवाल राऊतांनी केलाय। एकतर मंत्र्यांनी झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलंय असा आरोप राऊतांनी केलाय। कालच्या दुर्घटनेची अजित पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेणार आहात की झटकून टाकणार आहात असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलेला आहे। नाकाने कांदे सोडणारे
तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे गेलेत असं म्हणत राऊतांनी पवारांवरती हल्लाबोल केलाय. काही जणांना आरोप करण्याशिवाय काम नाही, ते कशावर सुद्धा आरोप करू शकतात, अशा लोकांना मी उत्तर देत नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. मावळची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या कामाची वर्क ऑर्डर झाली होती, कामाला सुरुवात करणार होते, पण त्यापूर्वीच दुर्घटना घडली अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणीत रस्ता खचलेला, त्यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय. यावेळेला नागरिकांनी खबरदारीसाठी खचलेल्या ठिकाणी झाडाच्या फांद्या टाकल्या. जळगावच्या भुसावळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे कोथरूडच्या सीतान्नपूर्णा या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलंय. ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे पाणी सोसायटीत शिरल्यामुळे पालिकेच्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रांजनोली बायपास नाक्यावर मुसळधार पावसाने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरच वाहनं बंद पडत आहेत. सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यान करूळ घाट वाहतुकीसाठी ठप्प झालेला आहे. करूळ घाटात मातीचा ढिगारा आणि दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. वसई विरारमध्ये पावसाने सखल भागात पाणी साचले. मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील वाहतुकीला याचा मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागात नाल्यातील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, त्यामुळे तब्बल 500 पेक्षा जास्त घरांचा येण्या जाण्याचा मार्ग आता बंद झाला आहे. राजापूरमध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नद्यांपाठोपाठ धरणांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. मधील वाडीमध्ये कुंभारवाडीत बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडी यांचा संपर्क आता तुटलाय. कोल्हापुरातही पावसाने हाहाकार माजवलेला आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय. धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मणगावहून रायगडकडे जाणाऱ्या मार्गावरती दरड कोसळलेली आणि रस्त्यावरती आलेले दगड हटवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आले. नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव गरुडेश्वर भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसाच्या पाण्याने शेतीपीक वाहून गेल्यामुळे जमिनीतील माती देखील वाहून गेली. चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील फरशी तिठा या ठिकाणी रेल्वे अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. मुंबई गोवा महामार्गालाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरती संरक्षक भिंतीसह दरड कोसळली आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बसलाय. एपीएमसी बाजारात आज 550 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली आहे आणि अशामध्ये मुसळधार पावसामुळे ग्राहक न आल्यामुळे भाजीपाला पडू नये. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. चिपळूणमधील वासिष्ठी नदी इशारा पातळीजवळ पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा आदेश प्रशासनानं दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरला पावसानं चांगलं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली या नद्यांना आता पूर आलाय. जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी साचलंय. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा 5.45 टीएमसीने वाढला असल्याचं, त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. मुळशीत रात्रभर झालेल्या पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. पुणे कोलाड महामार्गावरील पिरुंगुट या ठिकाणी तात्पुरता बांधलेला भराव रस्ता सुद्धा पावसामुळे वाहून गेला. लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात धोक्याचं साम्राज्य पसरलं. एकीकडे भुशी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारं पाणी तर दुसरीकडे धोक्यात हरवलेल्या भुशी डॅमच्या मनमोहक दृश्याने सर्वांना भुरळ घातली. लोणावळा खंडाळा परिसरात पावसाने चांगला जोर धरलाय. मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आलंय. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धबधबे सुद्धा ओसंडून वाहू लागले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसात 89 घरांची पडझड झाली। रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग सुरू आहे। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। सध्या किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहू लागले। मुसळधार पावसानंतर मुंबई ठाण्याच्या वेशीवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे। वसई विरारमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली। विरारमधील सखल भागात पाणी साचू लागले, त्यामुळे नागरिकांना या पावसाच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो। गिरगाव परिसरात मेट्रोचं काम सुरू असताना रस्ता खचलाय। 5 फुटापेक्षा अधिक खोल खड्ड्यामध्ये बेस्ट बस अडकल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई राज्य मार्गावरील शेनाळे या घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। दरड कोसळल्यामुळे दगडमातीचा ढिगारा रस्त्यावरती येऊन पडलाय। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर याच पुलासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुलाच्या दुरुस्तीसाठी मागच्याच वर्षी 6,70,00,000 निधी मंजूर करण्यात आला, मात्र आजवर केवळ 80,000 रुपये खर्च करण्यात आले। पुण्यात पीएमपीच्या भाडेवाढ करण्यात आल्यानंतर याचा फायदा मेट्रोला झालेला दिसतोय। 1 जूनपासून पीएमपीएलचे दर वाढल्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरती बिराड मोर्चा काढला। यावेळेला त्यांनी नाशिक महामार्ग रोखत रास्ता रोको केलाय। थकीत वेतनासाठी आणि मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय। कांद्यासह सर्व लिलाव ठप्प झाले असून शेतकऱ्यांची गैरसोय होते। सोलापूर शहर उपनगरातील रस्ते खराब झाल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। वर्दळीच्या ठिकाणी खड्ड्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च करून साई भक्तांच्या सुविधेसाठी बनवलेल्या 2 भक्त निवास इमारती या धुळखात पडल्यात। मागील 3 वर्षांपासून या दोन्ही इमारत बनून तयार आहेत, मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे केवळ इमारती शोभेच्या वस्तू म्हणून पडून राहिल्या। 17 जिल्ह्यात नवीन महाबळेश्वर प्रकल्प राबवण्यात येतोय। यात जवळपास 500 गावांचा समावेश आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील अंगणवाडी लाभार्थ्यांना पोषण आहाराचा पूर्ण लाभ मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मागील 4 महिन्यांपासून पोषण आहाराचा अपुरा साठा मिळत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे। सांगलीच्या आमणापूरमध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे। गेल्या काही वर्षांपासून शेळ्या, कुत्रे आणि कोंबड्यांवरती होणारे हल्ले वाढत चालले। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चिखली या ठिकाणी संत झोलेबाबा महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। या पालखी वारीचं यंदा हे 11वं वर्ष असून यामध्ये महिलांसह पुरुषांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय। अजिंठा लेणीमध्ये आग्या मोहोळच्या मधमाशांनी पर्यटकांवरती अनेक वेळा हल्ले केलेत। यामध्ये अनेक जण जखमी देखील झालेत। यातून वाचण्यासाठी वन विभागासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संयुक्तपणे बचाव कार्य राबवलंय। सांगलीच्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पैलवान भीमराव माने यांनी रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केलाय। आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडलाय। दिंडोरीच्या वनारवाडी भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे। एका शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळालाय। सदराच्या कोयनानगर जवळ धावती एसटी बस नाल्यामध्ये शिरल्यामुळे अपघात झाला। या अपघातात 8 प्रवासी जखमी झाले। नाशिकमध्ये दरोडा टाकणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्यांकडून पोलिसांनी 1 किलो 6 तोळे सोनं हे जप्त केले। दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। माजी सरपंच आणि रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुणकर यांच्या जमीन घोटाळ्यावरती उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झालेला आहे। सरपंच असताना कागदपत्रात खाडाखोड करून सासऱ्यांच्या नावावरती कोट्यवधी सरकारी जमिनी हडपली होती। या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर विसापूर या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत एका कारमधून 12 लाखांचं प्रतिबंधित बीटी पुष्पा कपाशी बियाणं जप्त केलं आहे। या वाहनामध्ये 800 पॅकेट्स प्रतिबंधित बियाणं आढळून आलं आहे। पुण्यातील लक्ष्मी रस्ता परिसरात 12 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आलेला आहे। शहरातील मध्यवर्ती भागात लक्ष्मी रस्ता परिसरात गुन्हे शाखेकडून ही कारवाई केली। लखनौ विमानतळावरती सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या येत असल्याचं दिसून आलंय। अग्निशामक दलाने तातडीने मदत करत परिस्थिती नियंत्रणात आणली।
बीड जिल्ह्यात रस्ते अपघातातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जानेवारी ते मे या 5 महिन्यात जिल्ह्यातील विविध अपघातांमध्ये 186 जण ठार झाले. साताऱ्यातील MIDC जवळ एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अमरावतीतील वलगाव उपकेंद्रात पेट्रोल टाकत आग लावण्यात आलेली आहे. 2 अनोळखी व्यक्तींनी उपकेंद्राच्या टेबलवरती पेट्रोल टाकत आग लावली. तसंच ऑन ड्युटी ऑपरेटरला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.